तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. श्रेयस, तू का गेलास रे मला सोड? किती छान राहायचो आपण. ताई, असं काय घडलं की श्रेयस गेला? ऐकायचंय तुला? ऐक. ह्या गावात पुन्हा यायची हिंमत होत नव्हती, पण काय करणार, यावंच लागलं. नात माझं तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगावे कहाणी. नात माझं तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगावे गळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. तू आलीयस आणि मी नाही येणार असं होईल का? तू जरी फोन करून नाही सांगितलंस तरी माझ्या हृदयाचे ठोके मला सांगतात माझी जीवलगा आलीये म्हणून. असं काही नाहीये ग, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही सांगितलं. नाहीतर तुझ्याशिवाय माझं दुःख कोण समजू शकेल. बाकी तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा का पडलाय? सगळं ठीक आहे ग, मानसिक थकवा आहे, बाकी काही नाही. तू जरी काही सांगत नसशील ना तरी मला सर्व कळतं तुझ्या मनातलं, आणि तू आलीस म्हणजे माझं मन पुन्हा जिवंत झालं. अहो, कळतं की नाही तुम्हाला गाडी कशी चालवायची? काय अक्कल नसल्यासारखा वागतो मूर्ख माणूस. अहो पहिलं मला काढा. थांबा हो. अरे चालवता येत नाही का गाडी? काय डोळे काय आंधळे झालेत का तुम्ही? अहो काय हो मास्तर तुमचं? दिसत नाही तुम्हाला इथे काय झालंय ते? अहो, गाडीचं नुकसान केलंय माझ्या तुम्ही. स्क्रॅच पडलाय गाडीला. अहो माझी गाडी बघा, एवढंच नुकसान झालं तुमचं. एवढंच? अहो काय म्हणताय तुम्ही? अहो तुमच्या बापाने दिली का EMI भरून ही गाडी? अहो नवीन गाडी आहे ती. ही नवी गाडी? नाही नाही. ते तुम्हाला काय करायचंय? गाडी आहे ना? हो. अहो, एक तर माझ्या बायकोला कसं तरी आणायचं होतं म्हणून मित्राची गाडी घेतली मी. आता मी त्याला काय सांगणार मला सांगा तुम्ही? ए बघा मला काय ऐकायचं नाही. मला तुम्ही पैसे द्या, द्या लवकर द्या. अच्छा, म्हणजे ही तुमच्या मित्राची गाडी आहे, तुमच्या स्वतःकडे गाडी नाही का हो? हे बघा, गाडी आहे ना कोणाची तरी मित्राची असली म्हणून काय झालं? हे बघा, ते मला काही ऐकायचं नाही. मला पैसे पाहिजेत. मला पैसे हवेत म्हणजे हवेत. हे गाडीचं नुकसान मला भरलेलं पाहिजे. पैसे द्या, पैसे काढा लवकर. एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्ही मित्राला सांगूच नका ना गाडीचं ऍक्सिडेंट झालं म्हणून. अरे हा हो, काही काय बोलताय? नका सांगू म्हणजे काय? मला ते काही नाही ऐकायचं. तुम्ही मला पैसे द्या. हे काही किती स्क्रॅच पडला बघा गाडीला. अहो मास्तर ऐकून तर घ्या. हो, तुम्ही मास्तर म्हणू नका, मला सर म्हणा. सर मास्तर काय? ठीक आहे सर, ऐका तर माझं. काय ऐकायचं तुमचं? हे बघा, मला काही ऐकायचं नाही. मला पैसे हवेत म्हणजे हवेत. काढा पैसे काढा, पैसे काढा लवकर, पैसे काढा. श्रेयश काय झालंय? अरे बघ ना, या बिंडोक माणसाने गाडीचं नुकसान केलं. ठोकली गाडी माझी यार. अरे किती नुकसान झालं, स्क्रॅच पडले गाडीला आणि पैसे पण देत नाहीये. तू सोड, तू शांत हो आधी. अरे शांत हो, श्वास घे. बरं शांत 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 श्रेयस, शांत शांत.
आय एम रिअली सॉरी. मी जरा गडबडीमध्ये होतो, तुम्हाला बरंच काही बोलून गेलो. मला माफ करा. सॉरी सॉरी. आईचं गधड हायला याला कोणी मास्तर केलं. आईला आमच्या सायली वहिनीची बी काही चॉईस आहे, त्यापेक्षा आमचा दीपक शेठ चांगला. नाही 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 नाही, हे दोघं सारखेच दोघं. जाऊ द्या, आईला उशीर झाला, मला जावं लागेल. दीपक शेठ काय म्हणतो काय मी त्याला. अगं तीच सायली ना, 10 वर्ष झाले तरी अजून बाळ नाही. म्हणूनच की गावातली प्रत्येक जण तिच्याकडे बघते. ती नुसतं सुंदर असून चालत नाही ग बाई. 4 लोकात गेल्यावर सांगायचं तरी काय, 10 वर्ष झाले अजून लेकरू होई ना. लोक काही म्हणू देत, पण मी आहे ना. श्रेयस, किती राग करतोस? ठीक आहे ना, सोड ना विषय. त्यात काय एवढं? 10 वर्ष झाली पण तुझा स्वभाव काय अजून बदलला नाहीये. असं नाहीये रे. मला माहितीये, मी त्यांना खूप काही बोलून गेलो. मी त्यांना लागलं की नाही हे सुद्धा नाही विचारलं. काय काय माणूस आहे यार मी, मलाच कळत नाही कधी कधी. तुझा हा स्वभाव बदल तुला किती वेळा सांगितलं मी आजपर्यंत. नाही होत माझ्याकडून शंकर. मी बरेच वेळा प्रयत्न केला, पण असं काहीतरी घडतं ना की मलाच कळत नाही मी काय करतोय ते, आणि सगळे घडून गेल्यानंतर मलाच पश्चाताप होतो. बरं जाऊ दे, सायली वहिनी कुठे आहेत? अरे या सगळ्या गडबडीत ना तिला फोन करायचाच राहिला बघ. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. सायलीचा फोनच लागत नाहीये. मला वाटतंय सायली वहिनी आणि राधा दोघे सोबत असतील. आली माझी ती परत आली. पंकज, तोंडावरचा रंग थोडा सुद्धा बदलला नाही तिचा. तशीच आहे ती अजून सुद्धा गोरी गोमटी माझी ती. सायली, अगं दुपारी फोन लावत होतो तुला मी. तुझा फोनच लागत नव्हता. मला टेन्शन किती आलं माहितीये का? राधा भेटली होती, मग म्हटलं काय करावं, तर तिच्यासोबत वेळ घालवला. बर असं होय. नाही बघतोय मी तसं, पण तुला तिच्यासोबत राहायला जास्त आवडतं ना? हो कदाचित. म्हणजे मला काय मनातून काढूनच टाकलंस की काय? अजून तरी नाही, पण विचार करू शकते. नाही रे, खूप दिवसानंतर भेटली ना ती. खूप मिस करत होतीस ना तिला? दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. पंक्या, सकाळी मी तिला लपून बघत होतो, ती माझ्याकडे थोडं सुद्धा बघितले नाही. असं का? कुठे गेलं? अहो तुम्ही तिला बघताय हे तिला कळायला तर पाहिजे ना, तेव्हा बघा ना ती. बघ ना, अरे बघावंच लागल. प्रेम केलंय, झुकावंच लागल. झुकल तुमच्या प्रेमाखाली झुकणार ती. तुला एक विचारू का? तुला तरी वाटतं का ती माझ्यावर प्रेम करेल? का नाही करणार? अहो तुम्ही रॉयल माणूस, असंच येईल ती. असं? एवढा कॉन्फिडन्स? भाड्या गालावर का हात ठेवतो? खोटं बोलतोय? नाही
नाही खोटं बोलतोय? खोटं बोलतोय? नाही ना शेट आई अरे बंट्या इथे जाऊ ना आपल्या तुझ्याच साठी अगं ही तीच सायली ना 10 वर्ष झाले तरी अजून बाळ नाही. म्हणूनच की गावातली प्रत्येक जण तिच्याकडे बघते ती. मस्त सुंदर असून चालत नाही. 4 लोकात गेल्यावर सांगायचं तरी काय 10 वर्ष झाली अजून लेकरू होईना. सायलीला व्हिडिओ कॉल करते. काय ग, झोपली नाहीस अजून? नाही ग, या गावच्या लोकांचे विचार येत आहेत सतत डोक्यात. सगळं जुनं आठवतंय. हे बघ, लोक काय बोलतातच ग, पण तू लक्ष नको देऊ. अगं तू सुंदर आहेस, हुशार आहेस. लोकांचं काय, लोक बोलतच राहतात. आणि तुला बाळ होत नाही ह्यात तुझी काही चूक आहे? तू नको टेन्शन घेऊ, तू फ्री राहा. सायली, आपण चांगले आहोत म्हणून लोक आपल्याला बोलतात. हे बघ, हे जग कठोर आहे. तुला जर ह्या जगात कठोर पाऊल उचलता नाही ना आलं तर मी सावलीसारखी तुझ्या पाठीशी उभी राहीन. चल आता डोळे पुस आणि शांत हो. चल झोप शांत आता, उद्या भेटू. राधा, तू असतेस ना तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. मलाही वाटतं, पण सांगू कसं? जायला कधी एकेकाळी हे माझं प्रेम होत. आजही ती मीच दिलेले कपडे घालते. नाही हो, श्रेयस नाही दिलेले असेल कपडे. हे नाही रे, कपडे वाटतात. नाही मीच दिलेले. मी कसं ओळखू नाही शकत? अहो श्रेयसचे कपडे ते नाही रे, हे मीच दिले तिला. आणि प्रेम काय असतं हे तुला माहिती आहे? प्रेमाची व्याख्या. प्रेमा श्रेयस आरामखोर. वहिनी हो, कपडे फाडतील ना. वहिनीचं बजेट हालल महिन्याचं. शेट मारू नका राव. पुढं काय करत ते सांगा. तुम्हाला तर माहितीये वहिनीची मैत्रीण तिच्या क्षेत्रासाठी कायम प्रेमाचा उभरून उभा असते. तोच काटा आपल्याला काढायचा आहे, पण तो कसा काढायचा आहे ते बघतो. शेट वहिनी, काल रात्री का बरं रडत होती? काही नाही ग राधा, येतात या लोकांचे विचार. आज बघ आल्यावर कशी लाली उमटली. शेट ते बघा कसे वहिनीचे गाल्लू. बघतोय हीच नाळ आपल्याला तोडायची. काय गरज होती तुला घराबाहेर निघायची? हा, जर तू घराबाहेर निघाली नसतीस तर ती लोक तुला बोललीच नसती ना.
श्रेयस, मी घराबाहेर जाणं सोडून देऊ का? मी असं म्हणत नाहीये सायली, पण तू घराबाहेर गेलीस ना की माझं नाव खराब होतं. त्या लोकांना असं वाटतं की माझ्यात काहीतरी दोष आहे. हे कळतंय का तुला? तुझ्याच साठी तुझ्याच साठी. ए आता ना झटपटीतनं निघायचं, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. सायली, रडू नकोस. हे घे पाणी पी. सायली, पाणी पी थोडं. तुला किती वेळा सांगितलंय ह्या अशा लोकांना उत्तर द्यायला शिक. नाही राधा, नाही लढू शकत मी. नाही सामोरी जाऊ शकत या लोकांना. मग काय करणार आहेस? काय करणार आहेस मला सांग. लहानपणापासून हे तू असंच ऐकत आलीयस. इथून पुढे पण तुला हे असंच राहायचं असेल ना, तर ते सहन करायची ताकद पण ठेव. नाहीये माझ्यात ताकद राधा, नाहीये. अरे बाळा, असं बोलून चालणार नाही. आणि आज मी एक निर्णय घेतलाय. आजपासून तू जेव्हा जेव्हा घराबाहेर पडशील तेव्हा तेव्हा सावलीसारखी मी तुझ्या मागे असेल. मग कोणी काहीही बोलू देत, तू नको काळजी करू. आजपासून मी तुझ्या सोबतच असेल. काय गरज होती तुला घराबाहेर निघायची? हा, जर तू घराबाहेर निघाली नसतीस तर ती लोक तुला बोललीच नसती ना. श्रेयस, मी घराबाहेर जाणं सोडून देऊ का? मी असं म्हणत नाहीये सायली, पण तू घराबाहेर गेलीस ना की माझं नाव खराब होतं. त्या लोकांना असं वाटतं की माझ्यात काहीतरी दोष आहे. हे कळतंय का तुला? आणि बघ, हे जर तुला कळत नसेल ना तर शेवटचं सांगतोय, या गोष्टीवर मला काहीतरी उपाय करावाच लागेल. तू काय उपाय करणार आहे श्रेयस? माझा उपाय मी शोधलाय. आजपासून राधा माझ्या बरोबर सावलीसारखी उभी राहणार. कारण आज जर ती नसती ना तर माझं काय झालं असतं मला नाही माहित. बस, सारखा आपला राधा राधा राधा. तुला वाटत नाहीये तू त्या राधावर जरा जास्तच अवलंबून राहतेस? काय ना श्रेयस, माणसाला ज्याचा आधार मिळतो ना त्याचाच आधार घेऊन तो पुढे जात असतो. सायली, तू जास्त बोलतेस असं वाटत नाहीये का तुला? असेलही कदाचित, पण जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करत असेल आणि स्वतःचं नाव खराब होऊ नये म्हणून त्याच्या हक्काच्या बायकोला बंधनात ठेवत असेल ना, तो व्यक्ती आधार नक्कीच नाही देऊ शकत. पण काही झालं ना, मला त्या सायलीला मिळवायचंच. पण ना, माझ्यामध्ये दोन काटे आडवे आहेत. एक तो श्रेयस, दुसरी ती राधा. पहिलं तर मला त्या राधाचा काटा काढायचा. त्यामुळे तू असा माणूस शोध जो आपला झाला.
तुझा जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. हा काय मॅडम, टेन्शन गेलं का सगळं? की बोलवू त्या माणसांना परत? काही नाही ग राधा, सगळेच जण सारखेच असतात. का आता काय झालं ग? बाईच्या जातीनं नक्की काय करावं ना हेच कळत नाहीये मला. नवरा म्हणतो घराच्या बाहेर पडायचं नाही, का तर त्याचं नाव खराब होईल म्हणून. घरात बसले त्याला कमी लेखलं तर तिकडेही ओरडा खायचा. जाऊ दे ग सायली. खरंच राधा, कधी कधी मला असं वाटतं की तू जर माझ्या आयुष्यात नसली असतीस ना तर माझं काही खरं नव्हतं, मी टिकूच शकले नसते. फक्त तुझा प्रेम आणि तुझा जिव्हाळा मला आपुलकेपणाची चाहूल देतं बघ. सायली, जगात जर स्त्री आणि पुरुष हे नियमच नसते ना तर तुझ्यासारखी मैत्रीण माझी प्रियकर व्हावी अशी माझी इच्छा असते. माझी सुद्धा. पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, फिर देखो काम कैसे होता है. झटपट फटाफट. नाही राधा, नाही लढू शकत मी, नाही सामोरे जाऊ शकत या लोकांना. आजपासून मी तुझ्या सोबतच असेल. सायली, जगात जर स्त्री आणि पुरुष हे नियमच नसते ना तर तुझ्यासारखी मैत्रीण माझी प्रियकर व्हावी अशी माझी इच्छा असते. माझी सुद्धा. राधा, अगं हा काय ग, काय झालंय? कसला विचार करतेस? काही नाही रे, ते तुला सांगितलं ना काल सायलीचं प्रकरण, तो डोक्यातून विचारात जात नाही. अगं राधा, अगं सोड ग तो विषय. त्यांचं आयुष्य आहे, बघतील ना ते. शंकर, सोड रे, तुला नाही कळत. हे बघ, मला याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मी निघतोय कामाला. ठीक आहे, चल बाय. शंकर जा रे. चल. खरंच जर असं झालं असतं की सायली ही कायम माझ्या सोबत राहिली असती तर किती मनसोक्त राहिलो असतो आम्ही. अगं आजी, पाणी तापवलंय, ये लवकर. का रे, मी का तुला दाजी वाटले का रे? उपट तोंड्या. अगं आजी, आजी बोललो, आजी काय समजतं का नाही? असं व्हय लेकरू ग माझ. ऐक ना, मला ते एसटीत बसून सायलीकडे धाड ना.
कशाला? त्या सायली वहिनीच्या आयुष्यात तेल होतायचे का तुला? ए जास्तीचं बोलू नको हा. तिच्यामुळं माझ्या लेकराचं नाव खराब होत आहे. जेव्हापासून ती घरात आली आहे ना माझ्या घराला पनवती लागली, पनवती. घराला लेकरू नाही काय नाही. काय माहित श्रेयसला कसं गंडवलं हिने कॉलेजात. आजेव तुला पहिलेच सांगतो, वहिनीला काय नाव ठेवायचं नाही हा का? तुझी तिरडी उठली. अरे हा मला शिकवतो भाई मुर्दा बसिवला तुझा. हा आता मी जातेच. काय झालं सायली? असं अचानक का बोलवलंस? सायली काय झालंय सांगशील का? हे बघ काहीच मनात ठेवू नकोस, मला सगळं सांग. काय सांगू राधा, सांग काय सांगू. मला समजवायला आई नाही, सांगायला बाप नाही, आणि श्रेयसला त्याचं नाव महत्वाचं आहे. तुला सांगू, श्रेयसच्या गावी गेलं ना तर आजी पण तेच म्हणते, समाजात गेलं की तेच. कोणाकोणाला तोंड द्यायचं ग? सगळ्यांना तोंड देऊन थकलीये मी. एक बाई म्हणून जन्माला येणं आणि तिला मूल न होणं हे काय पाप आहे का? तुला सांगू, मी लग्न झाल्यापासून श्रेयसला आजपर्यंत कधीच दुखावलं नाहीये. तरीही तो काहीही विचार न करता काल जे मला बोलून गेलाय ना, त्याचं काय करायचं ग? सांग ना. हे बघ सायली, अगं तू सुंदर आहेस, सामर्थ्यवान आहेस, आणि हे बघ जगाचं मला माहिती नाही, पण मला माहिती आहे ना तू खूप चांगली आहेस. आणि जगाचं काय ग? जगाने माझ्यासोबतही अगोदर काय केले हे माहिती नाही तुला. माझ्या लहानपणात माझ्यासोबत काय घडलंय हे जर मी तुला सांगितलं ना तर थरकाप उडेल तुझ्या अंगाचा. पण जाऊ दे, ते सगळं सांगायची आता ही वेळ नाहीये. मी तुला प्रत्येक वेळी सांगते, जरा कठोर व्हायला शिक, नाहीतर ही दुनिया काय आहे हे कळायला तुला वेळ जाईल. आणि हे बघ, मी वचन देते तुला, जगात कोणीही तुझ्यासोबत असो नाहीतर नसो, पण ही राधा तुझ्यासोबत कायम असेल. मग आज भाजीला काय घेणार आहेस? सेम तीच जी तू घेशील. आजपासून ठरलं, सेम भाजी सेम स्वभाव. ये बात, म्हणजे आयुष्यात काहीतरी बदल झाले म्हणायचं. हो, तुझ्यामुळे. हे कशासाठी? माझा तुझ्यावर असलेला जीव, कळलं? तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. शेट एक बोलू का? नाही म्हणजे तुम्ही मारणार नसेल तर बोलतो बरं का. कसं आहे ना, तुम्ही त्या सायली माग दिवसभर लाईन मारीत फिरत असता. मला नाही वाटत ते तुमच्या हाती लागेल. अहो अख्खं गाव ओसड पडलं तिच्या नादात. तुमचा नंबर लागला असं नाही वाटत. हे तिकडे घ्या शेट, हे तिकडे घ्या लवकर. घ्या घ्या घ्या. दीपक नाव आहे आपलं. कितीही अंधार असला तर प्रकाशासाठी फक्त एक ठिणगी पुरेशी. तुला आमचं जुनं नातं माहिती नाही, त्यामुळे तू गप्पच बस. पण काहीही झालं ना, मला त्या सायलीला मिळवायचंच. पण ना, माझ्यामध्ये दोन काटे आडवे आहेत. एक तो श्रेयस, दुसरी ती राधा. पहिलं तर मला त्या राधाचा काटा काढायचा. त्यामुळे तू असा माणूस शोध जो आपला झाला. आया आया हुजूर आया.
बोले और प्रधान न सुने, ऐसा भी हो सकता है क्या? बंदा हाजिर है जा बना। ए मेरे बच्चे, मेरे लिए काम करेगा ना? जिनकी जान पैसे में है और पैसे जिसने दिए ये जीन उसका। पंक्या, ओए शिट ओए। हुकुम मेरे आका, ये जीना बाबा। यहाँ पर तो सब गब्बर हो गए। शोले चल रहा है क्या? पूरी नजर दोनों पर रख। और हाँ, मेरी जान को कुछ नहीं होना चाहिए भाई। 2-3 दिन में एक झटका तो दे ही दे भाई। मग आज भाजीला काय घेणार आहेस? सेम तीच जी तू घेशील. आजपासून ठरलं, सेम भाजी सेम स्वभाव. ये बात, म्हणजे आयुष्यात काहीतरी बदल झाले म्हणायचं. हो, तुझ्यामुळे. हे कशासाठी? माझा तुझ्यावर असलेला जीव, कळलं? तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. अरे अजय लगा ऐक ना, मला जरा पैसे देतो का? म्हातारीचं तिकीट काढायचं बस. माझ्याकडे पैसे बिसे काय नाही. अरे म्हातारीकडून पैसे आले लगेच तुला देतो. पण आल्यावर नक्की देणार ना? हा देणार, नक्कीच देणार. चालेल. काय राधा, वेडी झालीस का? पण काहीही असो, हिला बघितल्यानंतर ही माझ्या डोळ्यांना इतकी सुंदर का दिसते? ओए माझी डार्लिंग, आज खाने में क्या है? आपका पसंदीदा. बस काय भाई, बायको अशीच नाही केली ना मग. मी तुझ्या आयुष्यात आले ना, म्हणून तुला सगळं करता आलं. नाहीतर बसला असतास तुझ्या त्या गावठी मित्रांसोबत सिगरेट ओढत. हो बाबा, मानलं तुम्हाला. तुम्ही बायका कधी पुरुषांना राजा होऊ देणार आहात का? नाही ना. शंकर, जरा ना लांब होऊन बोलत जा. सारखं सारखं ना जवळ लोक येत जाऊ. अच्छा, सायलीला बरं जवळ घेतेस, धीर देतेस. मला पण देत जा ना. काही या शंकर. बघतोय मी, आजकाल जरा जास्तच प्रेम वाढले आपल्या मैत्रिणीबद्दल. श्रेयस, डबा घे, गरम आहे. हा, घड्याळ घेतलेस ना तू? हा, पेन घे. ते लवकर, मला उशीर होतोय.
बाय द वे, माझी कामं मी करू शकतो, जरा स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. काल जेवणामध्ये मीठ किती टाकलं होतंस? वाह मेरे बच्चे, बहुत खूब, बहुत खूब. पोरग कोणाचं आहे? हराम खरा, त्याला पैसे कोणी दिले? मेरे लाला, अच्छा काम किया तुमने. खा चॉकलेट खा. शेट, तुमच्याकडे तर चॉकलेट नसत, हे चॉकलेट कुठून आलं? तुला माहित नाही? अरे हे आपल्या टॉमीचं फेवरेट चॉकलेट आहे. मग आज भाजीला काय घेणार आहेस? सेम तीच जी तू घेशील. आजपासून ठरलं, सेम भाजी सेम स्वभाव. ये बात, म्हणजे आयुष्यात काहीतरी बदल झाले म्हणायचं. हो, तुझ्यामुळे. हे कशासाठी? माझा तुझ्यावर असलेला जीव, कळलं? तो आप पे मेरी जान भी कुर्बान है. आगे आगे देखो होता है क्या. नात माझ तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. मग आज भाजीला काय घेणार आहेस? सेम तीच जी तू घेशील. आजपासून ठरलं, सेम भाजी सेम स्वभाव. हे कशासाठी? माझा तुझ्यावर असलेला जीव, कळलं? मी आज जे केलंय ते योग्य आहे की अयोग्य? नाही, योग्यच केलंय. कारण मी जेव्हा बोलत होते त्यावेळी सायलीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो बघून मी तर खूप खुश झाले. आणि सायली खुश तर हे सर्व योग्यच आहे. नक्कीच. बरं, 26 जानेवारीची तयारी जोरदार झाली पाहिजे बरं का. ते आपल्या परफॉर्म जे करणार आहेत मुलं आणि मुली, त्या सगळ्यांची लिस्ट ही मला उद्या पाहिजे, ठीक आहे. आणि जितकी सगळी तयारी सांगितली प्रॉपर केलीच पाहिजे. आणि आपले प्रमुख पाहुणे त्यांची सुद्धा लिस्ट मला उद्या हवी आहे, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आणि सांगितलेलं सगळी तयारी तुम्ही केलीच पाहिजे बरं. ओके, चलो, बाय बाय, गुड नाईट. यस. नाही, मला हे सगळं सायलीजवळ बोलण्याच्या आधी शंकरजवळ बोलायला हवं.
श्रेयसचा एवढ्या रात्री फोन? हॅलो हॅलो. अरे बोल ना शेजारी, आज कसं काय फोन केला? मला एक महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याजवळ. बस का? पण हे असं अचानक? ते मी सांगतो. तू उद्या भेट मला आणि हा आपल्या काकाच्या हॉटेलच्या बाहेर भेट. ठीक आहे? ठीक आहे. श्रेयस ऐक ना, आज तुझी फेवरेट भाजी आहे. याला काय झालंय आज? श्रेयस काय झालं? का बोलवलंस? काय झालंय? अरे वा, यात काय भाऊ आहे? काय शंकर, अरे ह्या दोघी जणी पर्सनली एकमेकींना खूप जवळ घेत आहेत. अरे वेड्या, त्या दोन मुली आहेत. काही काय बोलतोयस? त्यात काय एवढं? ठीक आहे, तू म्हण मला वेळ चालेल. पण आहे ना, हे आहे ना आपल्याला महागात पडणार आहे शंकर, कारण तू या दोघींचे हावभाव अजून ओळखलेले नाहीयेस. नीट बघ, तुला सगळं कळेल. श्रेयस, तू कधी तुझ्या बायकोला बायको म्हणून दर्जाच दिला नाही. तू कधी तिला आपलं मानलंच नाही. तू सतत संशय घेत असतो काही ना काही. अरे तू तिला बायकोचा दर्जा देऊन बघ, तुला समजेल. आणि हे तुला तू नाही, तुझं मन सांगतंय. तू एकदा त्याला बदलून बघ, मग स्वतःच म्हणशील खरंच चुकलो मी. चल येतो मी आता. माणसांचंही तसंच असतं ग. जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात आणि स्वतःचा स्वार्थ संपला की या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. आई ग राधा, असं नको बोलू बिचाऱ्या श्रेयस बद्दल. सोडा सोडा राधा. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. एकच खाल्लं, एकच. आकारा आकारा आला. माझा जीन आला. चल लवकर खुश करते सांग. चल. वो हाँ कब? बुरी खबर है. नहीं, शादी के घर गए. सायली, मी तुझ्यावर नेहमी रागावतो, चिडतो सुद्धा. मला खरंच माफ कर. अरे श्रेयस, तू वेडा आहेस का? कोणी बघेल. तू उठ. ऐक माझं सायली, मला नाही परवा शेजारच्या लोकांची.
जेव्हा मी तुझ्यावर रागावतो ओरडतो तेव्हाही सुद्धा ते असतात ना. आणि तेव्हा तेव्हा मात्र तू सगळं सहन करतेस. सायली, अगं बाईच्या आयुष्यामध्ये तिच्या नवऱ्याचं दुःख नेहमीच असतं. आणि मी एकही दिवस का सहन करू नये? सायली, तू नेहमीच माझ्या चुका पदरात घालून घेतेस. आणि मी मूर्ख कोणताही विचार न करता नेहमी तुझ्यावर रागवत असतो. श्रेयस, बाईच्या राशीला असतंच रे हे दुःख. कोणी काय बोलतं तर कोणी काय. माणसं नक्कीच हे दुःख तोलू शकतात, पण एका स्त्रीला नक्की काय हवं असं तिच्या आयुष्यात? तर तिच्या जवळच्या माणसाने तिला दिलेली खंबीर साथ. तू उठ बरं, उठ उठ बरं. श्रेयस, मला सांग, एक मुलगी स्वतःचं घर, तिचे आई वडील, तिचे प्रेमाची माणसं सोडून एका परक्या व्यक्तीजवळ काय येते? कारण तिला माहिती असतं की तिचं पुढचं संपूर्ण आयुष्य तिला त्या व्यक्तीबरोबर घालवायचं. त्याने लादून दिलेल्या नियमावलीतच तिला ते घर सांभाळायचं. आणि मग आयुष्यात तिला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि ह्या सगळ्यात समाजालाही उत्तर द्यावं लागतं. आणि मग तिला हेच आयुष्य कठीण वाटायला लागतं. समाजाला वेगवेगळे उत्तरं द्यावे लागतात. आणि ह्या सगळ्यात ती स्वतःचं जगणंच विसरून जाते रे. तिला सतत स्वतःला हे सांगावं लागतं की हे सगळं काही तुझ्याचसाठी आहे. पण या सगळ्यात जर तिला तिचं जगणं कठीण वाटलं ना, तर मग तिचं विखुरलेलं मन तिला एका वेगळ्या वळणावर घेऊन जातं. सायली, मला माफ कर. मी खरंच चुकलोय ग. श्रेयस, माफ करण्या इतकी मोठी नाही आहे रे मी. आणि नवऱ्याला कसं माफ करायचं, तो तर आपलाच आहे ना. तू ना फक्त माझ्याबरोबर असाच राहा. मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुझ्या डोक्यात संशयाचा डोंगर आहे, पण माझं प्रेमाचं वचन आहे तुला की ही सायली फक्त तुझ्याचसाठी आहे, माझ्या श्रेयससाठी. हा श्रेयस सुद्धा तुला आज सांगतोय की काहीही झालं तरी तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. शेट, मी काय केलं? तुझंच करताय ना? त्याला सांग, शेटला नापसंत असलेल्या गोष्टी शेटला सांगत जाऊ नको म्हणून. तर त्या सायलीनं डोकं खाल्लंय आणि वरून हे. अहो, मला शांत व्हा. कसं आहे ना मालक, तुमच्याकडे अक्कल नाही हो, पण ती कशी वापरायची ना तुम्हाला कळत नाही. अहो म्हणजे जरा डोक्याचा वापर करा ना. हे बघा, म्हणजे कसं आहे, एक हे सिंह आणि एक हे शेळी. आता शेळीला जर सिंह रोज पाहतोय आणि तरी शिकार करत नाही, तर शेळीला सिंहाकडे पाठवायचं असतं. म्हणजे शेळी ऑटोमॅटिक फसती. बघा, श्रेयस फसला नाही हो, पण सायली आहे की. दस बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. माणसांचंही तसंच असतं ग. जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात. आणि स्वतःचा स्वार्थ संपला की या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. आई ग राधा, असं नको बोलू बिचाऱ्या श्रेयस बद्दल. सोडा सोडा राधा. तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी. माहित नाही राधा का, पण आज श्रेयसच्या वागण्यात एक वेगळाच बदल दिसला. असं वागत होता जसं काही त्याला खूप गरज आहे माझी. काही नाही ग, हे पुरुष लोकांना अशीच असतात. त्यांना जोपर्यंत आपली गरज आहे तोपर्यंत गोड बोलतात,
नक्कीच बघ, श्रेयसचा ह्याच्यात ना स्वतःचा काहीतरी स्वार्थ असेल. सायली, ही शेकोटी बघतेस, जोपर्यंत तिला लाकडांची साथ असते तोपर्यंत ती दगदगते. माणसांचंही तसंच असतं ग. जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात, आणि स्वतःचा स्वार्थ संपला की या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. आई ग राधा, असं नको बोलू बिचाऱ्या श्रेयस बद्दल. सोडा सोडा राधा, सायली, कुठे लागलं तर नाही ना तुला? नाही. हरामखोर साले कुठून कुठून येतात काय माहिती, यांना हेच घर सापडलं होतं का? बरं एक काम करा, तुम्ही घरी जाऊन झोपा, आराम करा जा. इथं कसं आहे, चित्त्याचा वावर खूप आहे. जा जा. जरा पैसे काम व्यवस्थित झालंय ना? झाले. हा, सायली वहिनीचं तोंड जास्त दाबलं नाही ना तुम्ही? नाही तर ते दीप्या माझा नड दाबीन, तुम्हाला माहित नाही, ते सरकिरी आहे. आणि काय रे, किती अंगाचा वास येतोय? आंघोळ करत नाही का तुम्ही? जरा सेंट बिंट मारून येत जा ना. पाणी नाही का घरी तुमच्या? आहे का? थांबा मग, ही जरा साबण. काय साबण आहे, फक्त 2 दिवस वापरले मी, आता दोघात एक देतोय. पुढच्या जर चांगलं काम केलं ना, दोघांना सेपरेट सेपरेट देईल. मस्त घासून आंघोळ करा. काय, चला निघा. तुझ्यात लय जिगर आहे म्हणून सध्या तुझा सगळीकडे वावर आहे. सायली, सायली, माझी सायली, अगं असं का चित्त्यासारखं करतीस तू? अरे हो, तू चित्ताच आहेस ना? सायली, अगं सायली, तू अशी का करतेस? एकदा बोलून टाक ना तुझ्या मनातलं, जशी तू कॉलेजात बोलायचीस तसं बोल ना ग माझ्याशी. अगं मला आहे ना, तू मला बघून हसायचीस तेव्हा मला किती चांगलं वाटायचं. सायली, मला बोल ना ग, असं का करतेस तू? बोल ना सायली. अगं तुझ्या पायी मी माझ्यातला फार दीपक विसरून गेलो. मला तुझा देह न ग, मला फक्त तू पाहिजे. तुझं बोलणं, तुझं दिसणं, अगं तुझं हसणं मला महत्वाचं आहे. सायली, झोप सायलू, झोप.
बरं, मला तुम्हाला दोघींना ना एक सरप्राईज द्यायचंय. काय? असं नाही, पहिले जाऊन आहे ना शंकरला बोलवा. आपण मिळून आहे ना मस्त गाण्याच्या भेंडा खेळूया. नाही जमणार, शंकर झोपलाय आणि हे गाणे वगैरे आता नको. बरं 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 ठीक आहे, पण सरप्राईज ऐकायचं की नाही? आपण सर्वजण मिळून ना एक वन डे ट्रिप प्लॅन करतोय. खरंच? येस, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. नात माझ तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. शेठ उडा. अहो शेठ इतक्या वेळ झोपत असत का? उडा शेठ. शेठ, अरे अरे शेठ, जिन शेठला काय झालं बघ ना. अरे बाप, यांच्या बापाकडून चोरून आणलेलं सोनं पण चोरून नेलं कोणी ते. खायला मी काय करू आता? ओ पाहुणं, पाहुणं पाहुणं, आपला दीपक, तुमचा दीपक गेला हो पाहुणं. माई 50,000ची नोकरी गेली. या माणसाकडे माई 50,000 रुपये होते. 50,000 आता कोण देईन? कुठून आणू मी 50,000 रुपये? अहो किती कष्ट आहे तिथं काम करणार, तुम्हाला काय माहिती पाहुणं. हो, आता बायको मला 50,000ची नोकरी गेली म्हणून वेगळेच प्रश्न विचारेल आणि वेगळी शिक्षा देईल. आता कसं करू मी ठेवतो फोन आता. माय 50,000ची नोकरी गेली रे. थांब रे तू. 50,000 गप ना यार. 50,000. बायको शिक्षा देते काय? शेठ सोडा मला. शेठ आहे ना, शेठ सोडा मला, माफ करा. आता अशी चूक नाही होणार शेठ. अहो शेठ, हरामखोरा, माझच खाऊन मलाच माझ दाखवायचं. 50,000 काय? नाही ना शेठ. नक्की का? हा आता नाही होणार असं शेठ. होय नक्की नक्की. पडलं. आय, आय, ते लागलं रे. तुला तर नंतर बघतो रे. लय लागलं रे. आजी तू तिथं चालली पण तिथं काय उलटा पलत नको घालू दादाच्या आयुष्यात. ए, मी का तुला आगलावी दिसते का रे धतूर तोंड्या? चल लवकर बस चालली. श्रेयस, हा घे तुझा डबा. गरम गरम आहे आणि पूर्ण संपवून यायचा. आणि हा पेन रोज विसरतोयस. काय करतोयस? मी माझ्या बायकोला काही करू शकत नाही का?
किती वाजता येणार? काळजी नको करूस, लवकर ये. बाय. बाय. मोठदा बसवल्या त्या पोरीचा, तिच्याचमुळे मला झोप लागली आणि परत आली. आजे यात तिचा काय दोष ग? हाय तिचाच दोष. जेव्हापासून ती घरात आली पणवती लागली घराला. एक तर घराला पोर बी देऊ शकली नाही आणि श्रेयसला बी सोडत नाही. तुझ्याच साठी तुझ्याच साठी. तिच्या कपाळावर केस करून केला तो. सायलीच आणि त्याचं जरा सुद्धा पटत नाही. आणि आज अचानक किस. राधा, ए राधा, राधा ऐक ना ग. राधा. काय करू? आवाज देते ती. जाऊ की नको? राधा, एकदा ये ना ग प्लीज. राधा, राधा ये ना ग. बोल, काय म्हणतेस? काय ग, एवढी का रुसलीयस? खाली आले होते ना मगाशी, बघितलं तुमचा आणि तुमच्या नवरोबाचा रोमॅन्टिक सीन चालू होता. मग काय आले परत. पळून गेलीस? बरं चल, मला ना पाणीपुरी खायची खूप इच्छा होते. चल जाऊन येऊ. येईल, पण एका अटीवर. कसली अट? आजपासून तू तुझ्या नवऱ्याला किस नाही करू द्यायचं. बर, एवढंच ना? नवरा आहे ग तो. चल, नाही करून देणार किस त्याला. ठीक आहे, जाऊया. नक्की? नक्की. चल ये खाली. आलेच. बरं झालं शंकरने मला समजावलं, नाहीतर या माझ्या स्वभावाने माझं नातं आणखी दुरावलं गेलं असतं. सायली सोबत तीच माझी परत संशयवृत्ती कायम राहिली असते. शंकरला कॉल करून थँक्स नक्कीच म्हणायला पाहिजे. त्याचे आभार नक्कीच मानले पाहिजे, कारण मित्र म्हणून तोच मला प्रत्येक संकटातून वाचवतो. कॉल करतो लगेच. हॅलो शंकर. हाय. हाय शंकर, तू बोललास त्यावर मी खरंच खूप विचार केला. खरंच मी चुकलो रे. स्वभावाचा अहंकार माणसाला काय काय करायला लावतं कळतच नाही. पण अशी चूक पुन्हा नाही होणार. गुड मॅन. थँक्स शंकर. अरे थँक्स वगैरे नको. एक दिवस आपण मस्त ट्रिप प्लॅन करूया. तेवढ्यात आपल्या बायका पण खुश राहतील. नक्कीच नक्कीच जाऊ आपण फिरायला. थँक्यू. बाय. चल बाय. भैया 2 प्लेट पाणीपुरी. ठीक आहे. मिक्स दे ना. एक और मुझे भी मीठा. अरे बापरे, अहो भाग्य आमच्या. प्रत्येक वेळी आपली भेट कशी ना कशी होतेच बघा. हो ना. है का नाही? भैया इन्होंने जो जो मांगा है ना वो पट दे दो. हाँ, और पानी पूरी जरा तीखा बनाना.
कसं आहे यांना तिखट खूप आवडतं. अरे 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 एक मिनिट पाणी हे बघ. हा. भैया बस करो अभी. किती झाले? 50 झाली. नाही मी देतो की, तुम्ही कसं टेन्शन घेता. हा भैया मी देतो. आपसे क्या पैसा लेना है, फिर तो दे देंगे ना. देतो ना मी. करू बघू. अजून काय? ए श्याम्या, तू इकडे कसं काय रे? आय आजी, तू इथं काय करतेस? तुला ते पिंट्या सकाळीच बसून दिलते ना. अरे देवा, ह्या झोपेने राग केली की म्हणलं जरा डुलकी घ्यावी, गाव येईल. तर परत याच गावामध्ये आले मी. काय रे उपट तोंड्या, काय झालं असायला? जसं तू म्हातारा होणारच नाही कधी. मोठदा बसवलं त्या पोरीचा, तिच्याचमुळे मला झोप लागली आणि परत आली. आजी यात तिचा काय दोष ग? हाय तिचाच दोष. जेव्हापासून ती घरात आली पणवती लागली घराला. एक तर घराला पोर बी देऊ शकली नाही आणि श्रेयसला बी सोडत नाही. तुझ्याच साठी तुझ्याच साठी. सायली 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 मला काय झालं तुम्हाला? अरे सायलीनं आज पाणीपुरी खाल्ली. अहो खाऊ दे की मग खाल्ली तर. अरे चू मला तसं नाही रे. आज सायलीनं बघत बघत पाणीपुरी खाल्ली. तुला सांगू मला लय बरं वाटलं बरं. आणि ना सगळ्यात महत्वाचं त्या पाणीपुरीचे पैसे मी दिलं. काय तो वेड्या दीपक, नुसतं हात धुवून मागेच लागले तुझ्या. हो दिसतंय मला. मला तर वाटतं त्या दिवशी ना गुंडे त्यानेच पाठवले असतील. नाही ग, एवढा वाईट नव्हता तो. एक मिनिट, एवढा वाईट नव्हता तो म्हणजे तू त्याला अगोदरपासून ओळखतेस? कधीपासून? शाळा, कॉलेज आणि नंतर काय? म्हणजे त्याला मी खूप आवडायचे. दाल में कुछ तो काला है. आणि तू मला नाही सांगणार? म्हणजे त्याला मी लहानपणापासूनच आवडायचे. ते तर तू अख्ख्या गावालाच आवडतेस. नाही म्हणजे त्याला मी खूपच जास्त आवडायचे. ए काय ते नीट सांग ना. म्हणजे मला पण तो आवडायचा. कहाणी में इतना बडा ट्विस्ट. पण काही म्हणा सायली, पण तुझी चॉईस ना निव्वळ भंगार आहे. नाही ग राधा, तो दिसतो तसं नाहीये. पण निव्वळ टपोरी आहे तो. टपोरी नाहीये तो. तो आता झालाय. म्हणजे सोड ग राधा, तुला सांगेन नंतर कधी. सायली अगं
काय गप्पा सुरू आहेत? काही नाही, तुमच्या लग्नाच्या जुन्या गोष्टी. बर बर, मला तुम्हाला दोघींना ना एक सरप्राईज द्यायचंय. काय? असं नाही, पहिले जाऊन आहे ना शंकरला बोलवा, आपण मिळून आहे ना मस्त गाण्याच्या भेंडा खेळूया. नाही जमणार, शंकर झोपलाय आणि हे गाणे वगैरे आता नको. बरं 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 ठीक आहे, पण सरप्राईज ऐकायचंय की नाही? आपण सर्वजण मिळून ना एक वन डे ट्रिप प्लॅन करतोय. खरंच? येस, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. ठीक आहे, मी उद्याची तयारी करते. हा. सायली, तुला मिळवण्याचा हा पुन्हा एक प्रयत्न समज. येशील ना? मुर्दा बसवला त्या पोरीचा, तिच्याचमुळे मला झोप लागली आणि परत आली. आजे यात तिचा काय दोष ग? हाय हाय तिचाच दोष. जेव्हापासून ती घरात आली पणवती लागली घराला. एक तर घराला पोरबी देऊ शकली नाही आणि श्रेयसला बी सोडत नाही. आजे तू जर गप राशील का? उद्या देतो तुला एसटी मध्ये बसू आणि जा तिकडं. जाणार, मी तर जाणारच. आणि नाही ते सायलीची झोप मोडली ना, सत्व पण नाव नाही लागणार, बघच तू. मछली जल की रानी है, अब मेरे हाथ में आनी है. शेट, आता पुढं करायचं तरी काय? हे होतं व्हिडिओ श्रेयसचा आहे, पण तुम्हाला तर राग यायला पाहिजे होता. आता बघ मी काय करतो ते. तलवारीला तलवार लागल्याशिवाय युद्ध होतच नाही. नात माझं तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. चला निघूया. हो, पहिल्यांदाच जातो ना आपण सगळे असे बाहेर ट्रिपला. हो ना, आणि तिकडे गेल्यावर ना आपण गाण्यांच्या भेंड्या सुद्धा खेळूया. बरं बरं सगळं करू, पण आधी इथून निघून तिकडे तर पोहोचूया. चला चला. ए वसर तोंड्या, आता तरी देवाला प्रार्थना कर सुखरूप पोचू दे म्हणून मला. हो बाबा आजी जा, यावेळेस पोचूशाल. जा जा जा. चला दादा निघूया. हो हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेट, काय करताय? ही कसली जिम मारताय? डोक्यावर पडलास का रे तू? हो, ते मला कसं माहिती? त्यावेळी मी आईच्या पोटात होतो ना. तुम्हाला अनुभव आहे का? एक काम कर, तू गप्पत बसत जा. बसतो बाबा, बसतो. सॉरी सॉरी सॉरी, माफ करा. बत्ती जाऊ दे. ते कार्ट कुठं आहे तुझं? कार्ट होय, हाय घरी. काय सांगू शेट, लय परेशानी झाली राव त्याला धरून.
लय ताण देत ते. का काय केलं त्यानं आता? इकडे हो, रात्री असं चिटकून झोपतं ते. आणि जरा वाटलं ना त्याला उचलून पलंगाच्या खाली टाकावं आणि जरा मोकळं व्हावं, म्हणजे जरा सुट्ट झोपावं, तर सोडतच नाही राव. आणि जर सोडलं ना बायकोचा आवाज ऐकला का लगे उठून बसतोय असं. अरे पण रात्री बायको का आवाज करते? अहो शेट, तुम्हाला अनुभव नाही ना, जाऊ द्या, नंतर सांगाल कधीतरी. अरे अरे दलिंदरा, मी तुझ्या काट्याबद्दल नाही, त्या जीन बद्दल बोलतोय. जिन बद्दल? हा ते होय, ते गेलाय सायली वहिनी बरोबर फिरायला. पोरा, सायली बरोबर फिरायला गेला तो? अहो ऐकून तर घ्या, म्हणजे त्या राधा, सायलीचा नवरा हे सगळे ट्रिपला गेलेत ना, त्यांच्या बरोबर फिरायला गेलाय तो. आणि हे तू मला आत्ता सांगतोय? अहो तुम्ही ऐकून तर घ्या, आता तुम्ही जा ना मागून. चला गाणी गाऊया. चला. JKLM NOPQRSTUVWX दुसरा आता. तेरा होने लगा काय झालं? जब से मिला अरे काय झालं? काही नाही. तेरा होने लगा. नेक्स्ट दुसरा. आँखों की गुस्ताखियां माफ हो. आता आणखी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे. आता मी गाणं म्हणते, म्हणजे माझं गाणं म्हणूया. ठीक आहे म्हण. राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. रंगात रंग तो श्याम रंग पावरा नजर बिरबिरते. ऐकून ताल विसरून भान ही वाट. उन्हाचं चालावं लागतं बाई, काही गाडी बिडी येत नाही कुणाची. कंटाळा आला चालून पाय मोडले माझे. ए दादा, अरे थांब रे दादा, मला घरापर्यंत पोहोचून द्या ना, जवळच आहे माझं घर. बसा मला ऑफिसला जायचंय. बसा. पण एक मुलगी ना तिच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात वाढत असते. त्या संस्कारांमध्ये वाढताना तिला माहित असतं की एक दिवस तिचं लग्न होणार आणि ती कायमची तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की पोरी जा, आपल्या सासरी जा, पण तिथं माझं नाव खराब होऊ देऊ नको. तुझ्याच साठी
हे खंडोबाराया, तुमच्यासोबत कायम असणारी तुमची म्हाळसा तर होतीच, पण सोबत प्रेम करणारी, जिव्हाळा जपणारी बानू पण तितकीच महत्वाची होती. आणि तसंच माझा आणि राधाचं माझ्या आयुष्यात त्याची मैत्री खूप महत्वाची आहे आणि ती सदैव तशीच राहू दे. आज जो आनंद मी सायलीला देतो तो तिला दिलेल्या त्रासापेक्षा कमी आहे, पण मी तिला आणखी त्रास देऊ नये याचे बळ मला दे. अरे देवा, या कैदासिनीला नक्की उरावर बसून चांगलं हाणायला पाहिजे. कुठं यायचं जायचं म्हटलं की लगेच गायब. हिला नक्की समजलं असणार मी येणार आहे म्हणून. माझ्या लेकराला घेऊन गेली की काय? थांब, आता आल्यावर बघतेच हिच्याकडे. पण एक मुलगी ना तिच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात वाढत असते. त्या संस्कारांमध्ये वाढताना तिला माहित असतं की एक दिवस तिचं लग्न होणार आणि ती कायमची तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की पोरी जा, आपल्या सासरी जा, पण तिथं माझं नाव खराब होऊ देऊ नको. बरं चला, आपण आता गाण्याच्या भेंड्या खेळूया. चला. पण सुरुवात कोणापासून करायची? यांच्यापासून. अरे हा दादा, तुम्ही गा. मेरा दिलों का आता है आके चला जाता है. बस झालं. यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा, बिन तेरे हम कैसे जिए, जीना है मुश्किल हमारा. यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा. रमया वसावया रमया वसावया रमया वसावया रमया वसावया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. रमया वसावया रमया वसावया. याई रे चोर लगा के नाचे रे, तेरा के संग संग डोले दुनिया के रंग हो जाएगी तारे. आलाय तुमच्यावर. बोला बोला. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. हे आलेच की नाही अजून बोंबलायला? किती वेळ वाट पाहिजे बरं. काय बाई दिवस आले. एक तर आमचं धनी कधी घराबाहेर काढत बी नाही आणि हे मुक्काट फिरतात. आता कधी येतील काय माहिती. निघावं की काय? माझ्या लेकाला बी काळजी नाही. उपाशी का बसली का काय करते. आता तू सायलीसाठी काहीतरी गाणं म्हण. हा लवकर. अश्विनी जगो कसा तुझ्या नामी ग, कशी जिंदगी आणि पाणी ग. ये ना प्रिय ये ना प्रिय. ओके, तो अभी एक लास्ट गाना करते हैं. चलो.
स्टॉप 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 स्टॉप. आता एक शेवटचं गाणं. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. काय मग कसं वाटतंय? खुश ना? सायली, तुम्हाला माफ केलंस ना? हो रे, विसर ना ते सगळं आता. नाही का सायली, मला ना भीती वाटते माझ्या स्वभावाची. अगं तू होतीस म्हणून इतकं सहन तरी केलंस, पण मला नाही वाटत दुसरं कोणी असतं तर टिकलंच नसतं. तुला सांगू का श्रेयस, प्रत्येकच नवऱ्याला असं वाटत असतं की तो जर त्याच्या बायकोला काही बोलला तर त्याची बायको त्याला सोडून जाईल. पण एक मुलगी ना तिच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात वाढत असते. त्या संस्कारांमध्ये वाढताना तिला माहित असतं की एक दिवस तिचं लग्न होणार आणि ती कायमची तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की पोरी जा, आपल्या सासरी जा, पण तिथं माझं नाव खराब होऊ देऊ नकोस. सासू जर कधी काही बोललीच तर स्वतःची आई म्हणून तिला समजून घे. आणि सासरे काय, ते तर बोलणारच नाही, कारण ते स्वतःच्या अनुभवातून जगत असतात. आणि राहिला शेवटी आईचा प्रश्न, तर आईला कायम एकच वाटत असतं की आपली मुलगी सुखात नांदावी. आता तूच सांग, एवढं सगळं घडल्यावर मुलीला दुसरा विचार करण्याचे पर्याय असतात का रे? आणि एवढं सगळं झालं तरी आपला समाज आहेच. मी नेहमी तुझ्या सोबत आहे, कारण मला बनवलंच आहे फक्त तुझ्यासाठी. मछली जल की रानी है, अब मेरे हाथ में आनी है. शेट, आता पुढं करायचं तरी काय? हे होतं व्हिडिओ श्रेयसचा आहे, पण तुम्हाला तर राग यायला पाहिजे होता. आता बघ मी काय करतो ते. तलवारीला तलवार लागल्याशिवाय युद्ध होतच नाही.